नमस्कार, मी मनीषा आवळे, ज्योतिषशास्त्री आणि वास्तुतज्ञ. आज शनीच्या 7:30विषयी थोडक्यात माहिती देण्याकरिता हा व्हिडिओ बनवत आहे. तर शनीची 7:30 कधी सुरू होते? चंद्रापासून जेव्हा शनी 12व्या स्थानात असतो, म्हणजेच चंद्राच्या पाठच्या स्थानामध्ये जेव्हा शनी येतो, तेव्हा 7:30चा हा पहिला टप्पा सुरू होतो. 2 वर्ष 6 महिने. त्यानंतर शनी हा तुमच्या चंद्रावरून जात असतो. हा 7:30चा मधला टप्पा असतो. त्यानंतर चंद्रापासून शनी जेव्हा द्वितीय स्थानात येतो, हा 7:30चा शेवटचा टप्पा असतो. असे एकूण 2 वर्ष 6 महिने, हे असे 2 वर्ष 6 महिन्यांचे 3 टप्पे होतात, जो 7:30चा काळ असतो. ही कालमर्यादा 7:30ची असते. तर ह्या कालमर्यादेमध्ये जीवनामध्ये संघर्ष, परिवर्तन, जबाबदाऱ्यांचा भार घेऊन व्यक्तीला जावं लागतं. मोठ्या प्रमाणामध्ये व्यक्तीच्या आयुष्यामध्ये बदल घडत असतात. ह्या काळामध्ये मानसिक ताण येत असतो व्यक्तीला, अचानक संकटं येतात, परिस्थिती कधीकधी हाताबाहेर गेल्यासारखी वाटते, खूप प्रयत्न करूनही यश मिळत नाही, विलंब होतो जीवनामध्ये, उशिरा यश मिळतं, संकटं येतात. हा काळ तुमची धैर्याची आणि कष्टाची परीक्षा घेणारा कालखंड असतो. तुमच्या जीवनामध्ये जे तुम्ही काही चुकीचे निर्णय घेतले असतील, चुकीची माणसं असतील तुमच्यासोबत, चुकीचे जे काही तुम्ही निर्णय घेतले आहेत, चुकीच्या लोकांची संगत, चुकीच्या सवयी तुमच्या ज्या असतील, ह्या काळामध्ये शनीच्या 7:30च्या काळामध्ये तुम्हाला त्याचं वास्तव दाखवण्याकरिता हा काळ असतो. तुम्हाला सत्य परिस्थिती ही शनीच्या 7:30मध्ये समजते. हा कालखंड तुमच्या कर्माची फळे देणारा असतो, तुम्हाला वास्तव समजायला भाग पाडणारा असतो. हा काळ प्रत्येक 2.5 वर्षांच्या टप्प्यामध्ये अधिक जाणवतो. म्हणजे 7:30च्या जे 2.5 वर्षाचे टप्पे असतात, ह्या टप्प्यांमध्ये व्यक्तीच्या जीवनात वेगळ्या वेगळ्या प्रकारचे दबाव, संघर्ष असे व्यक्तीला पार पाडावे लागतात. मानसिक आव्हानं सामोरे जावं लागतं. परंतु ह्या प्रत्येक 2.5 वर्षाच्या टप्प्यामध्ये व्यक्ती बरंच काही 2.5 वर्षाने शिकत वास्तवाला सामोरं जाऊन हा त्याचा प्रवास 7.5 वर्षाचा तो पूर्ण करतो. ह्या काळामध्ये भरपूर दबाव येतो व्यक्तीच्या मानसिक स्थितीवर खास करून. परंतु काही कुंडल्यांमध्ये असं सुद्धा दिसतं की चंद्र हा प्रथम स्थानात आहे, चंद्र चतुर्थ स्थान, जेव्हा चंद्र केंद्रस्थानात असतो, याचा अर्थ जेव्हा चंद्र केंद्रस्थानात असतो त्यावेळेला समजा अशा व्यक्तींना 7:30चा टप्पा सुरू झाला तर त्यांना जास्त त्रास होतो. कारण चंद्र हा एकतर चंद्राकडूनही 7:30 सुरू होते, कारण आपण लग्नकुंडली आणि चंद्रकुंडली दोन्हीकडून आपण पत्रिकेचा अभ्यास करत असतो. त्यानुसार जर विचार केला तर जेव्हा प्रथम स्थानामध्ये चंद्र असतो आणि चंद्रावरून जेव्हा शनीचं गोचर असतं, तेव्हा ते लग्नस्थानाला सुद्धा, म्हणजेच मी माझं, जिथून आपलं व्यक्तिमत्व लग्नस्थानावरून पाहिलं जातं, आपलं आरोग्य पाहिलं जातं, आपली यश मिळवण्याची जी क्षमता असते ते पाहिलं जातं. जिथे मी म्हणजे आपलं संपूर्ण व्यक्तिमत्वच तिथे उभं असतं. प्रथम स्थानामध्ये चंद्राकडून आपलं मन पाहिलं जातं आणि प्रथम स्थानावरून आपण स्वतःची ओळख पाहतो. ह्या प्रथम स्थानावरून जेव्हा शनी जातो त्यावेळेस लग्नाला आणि चंद्राला दोन्हीला 7:30ला सामोरं जावं लागतं. ह्या काळामध्ये बराच त्रास होतो. त्यानंतर चंद्र जर चतुर्थ स्थानामध्ये असेल आणि चतुर्थ स्थानातून जेव्हा शनीचं गोचर असेल त्या दरम्यानसुद्धा जास्त त्रासदायक होतं. कारण हा शनी एकतर तो चतुर्थ स्थान हे सुखस्थान आहे, घर आहे, तर घरापासून, कुटुंबापासून व्यक्तीला संकटांना सामोरं जावं लागतं. त्यानंतर ह्या शनीची 6व्या स्थानावर सुद्धा दृष्टी येते, 3री. तर त्या दरम्यान कोर्टातील काही जर तुमच्या केसेस असतील किंवा लीगल मॅटर असतील तर ह्या गोष्टींना सामोरं जावं लागू शकतं. आणि जर मूळ कुंडलीमध्ये मंगळाची समजा त्या 6व्या स्थानावर दृष्टी येत असेल, 4थी दृष्टी, मंगळ तृतीय स्थानात असेल, त्याची समजा 4थी दृष्टी 6व्या स्थानावर येत असेल, व्ययस्थानात जर मंगळ असेल त्याची 7वी दृष्टी येत असेल तुमच्या 6व्या स्थानावर, तर अशा वेळेला शनीचं गोचर चतुर्थ स्थानातून होत असेल
आणि त्याचीसुद्धा 6व्या स्थानावर दृष्टी आली तर कोर्टाशी रिलेटेड लीगल प्रॉब्लेममध्ये तुम्हाला अडकण्याची शक्यता असते किंवा काही जमिनीचे व्यवहार तुमचे अडकू शकतात ह्या दरम्यान. तर ह्या काळामध्ये जास्त त्रास होतात. आरोग्याशी रिलेटेडही त्रास होतात. खास करून म्हणजेच आईच्या दरम्यान आईबद्दलचे प्रश्न उभे राहतात, आईच्या हेल्थविषयीचे प्रश्न उभे राहतात. अशा वेळेला केंद्रस्थानातला 4थ स्थानातील शनी हा जास्त त्रासदायक होताना दिसून येतो. त्यानंतर 7म स्थानातून जेव्हा शनीचं गोचर असतं अशा वेळेला सुद्धा त्रास होताना दिसतो. कुटुंब, घर, पुन्हा आरोग्य, कारण ह्या शनीची 7वी दृष्टी ही तुमच्या प्रथम स्थानावर येते. त्यानंतर तुमच्या 7म स्थान जोडीदाराच्या बद्दलचे प्रश्न उभे राहतात, कारण तो 7म स्थानातूनच जाणारा शनी असतो. तर कर्क लग्नाला तो जास्त त्रासदायक असतो. ज्यावेळेस एखाद्या व्यक्तीचं कर्क लग्न असेल आणि त्याची रास असेल मकर आणि चंद्र समजा 7म स्थानात असेल तर अशा वेळेला चंद्रावरून जे शनीचं गोचर आहे, चंद्र हा कर्क लग्नाला 6व्या स्थानाचा सुद्धा स्वामी होतो आणि तो जर शनी 7म स्थानातून जात असेल तर तो जास्त त्रासदायक ठरतो. पार्टनरच्या संबंधित प्रश्न, पुन्हा त्या शनीची जी 7वी दृष्टी आहे ती प्रथम स्थानावर येते, जो लग्नेशाचा शत्रू आहे. त्यानंतर 10वी दृष्टी येते ती 4थ स्थानावर येते, जे कुटुंब स्थान आहे. तर अशा वेळेला सुद्धा कौटुंबिक प्रश्न उभे राहतात. मातेसंबंधित त्रासाला सामोरं जावं लागतं. त्यानंतर शनीचं हे गोचर जे आहे ते 10म स्थानातून जाताना सुद्धा त्रासदायक होतं. नोकरीच्या रिलेटेड, जॉबशी रिलेटेड बदल होतात, कारण शनी हा वायुतत्वाचा ग्रह आहे. त्यामुळे तो ज्या स्थानातून जातो त्या स्थानाशी रिलेटेड व्यक्तीच्या जीवनामध्ये बदल येतात. म्हणून शनीच्या 7.5मध्ये जास्त करून बदलांना सामोरं जावं लागतं, कारण शनी हा वायुतत्वाचा ग्रह आहे. वायू तुम्हाला माहिती आहे की तो एकसारखा नसतो. वायू हा सतत कधी कमी असतो, कधी जास्त असतो. त्याचप्रमाणे शनीच्या 7.5मध्ये सुद्धा वायूसारखं म्हणजे वायुतत्वाचा हा जो ग्रह आहे तो ज्या स्थानातून जातो त्या स्थानाशी रिलेटेड बदलांना सामोरं जाणं हे ठरलेलं असतं. तर हे झालं केंद्रस्थानातून जेव्हा शनी जात असतो त्यावेळेला त्रासदायक होतं. त्यानंतर शनीचं जे गोचर आहे ते चंद्राकडून जेव्हा शनी 6वा किंवा 8वा असतो ह्या दरम्यानसुद्धा 7.5 सारखाच काळ अनुभवावा लागतो, परंतु तो 2.5 वर्षाचा काळ अनुभवावा लागतो आणि हा संघर्षाचा काळ असतो. भले तो 7.5 वर्षाचा नाही, परंतु हा फक्त 2.5 वर्षाचा टप्पा असतो, जेव्हा चंद्राकडून शनी हा 6वा जात असतो किंवा 8वा जात असतो. ह्या वेळेला जास्त त्रास होतो. ज्यांच्या लग्नस्थानामध्ये शनी आहे आणि ज्यांच्या चंद्र हा प्रथम स्थानामध्ये आहे आणि त्यांच्या कुंडलीमध्ये जेव्हा शनीचं हे गोचर 8म स्थानातून होत असतं त्यावेळेला व्यक्तीला बऱ्याच संकटांना सामोरं जावं लागतं, बराच संघर्ष करावा लागतो. कारण 8म स्थान हे त्रिक स्थानापैकी एक आहे. 8म स्थान अचानक संकट उभं करणारं स्थान आहे आणि त्याच्यातून जेव्हा शनीचं गोचर असतं त्यावेळेला जास्त करून व्यक्तीला त्रासाला सामोरं जावं लागतं. त्यानंतरचं जे शनीचं गोचर आहे, समजा चंद्र हा प्रथम स्थानात असेल आणि शनीचं गोचर हे तुमच्या 6व्या स्थानातून म्हणजे चंद्राकडून 6व्या स्थानातून होत असेल तर हे 6ष्ठ स्थान हे त्रिक स्थान, त्यावेळेला सुद्धा व्यक्तीला खूप संकटांना सामोरं जावं लागतं. कारण 6व्या स्थानातून शनी जाताना त्याची 3री दृष्टी ही तुमच्या 8म स्थानामध्ये येते आणि 7वी दृष्टी ही व्ययस्थानावर येते आणि जी 10वी दृष्टी आहे ती तुमच्या पराक्रम स्थानावर येते. ह्या दरम्यान व्यक्तीला जास्त त्रासाला सामोरं जावं लागतं. बरेच संकट, आव्हानं व्यक्तीच्या जीवनामध्ये व्यक्तीला पार पाडावी लागतात. तर हा जो शनी आहे तुम्हाला 7.5 वर्ष म्हणजेच हा तुम्हाला फक्त त्रास देण्याकरिता आलेला नसतो. शनीचा उद्देश हा त्रास देणं नाही आहे किंवा दंड देणं नाही आहे, तर हा एक प्रकारे शुद्धीकरणासाठीच आलेला असतो. हा कालखंड आपल्यासाठी. हा जो शनीचा प्रभाव आहे हा त्रासदायक वाटतो, पण त्यामागे एक मोठा हेतू असतो. जीवनाला योग्य दिशा देणे, कर्म सुधारायला भाग पाडणे, व्यक्तीला परिपक्व करणं, शिस्तप्रिय करणं, मजबूत बनवणं,
म्हणून साडेसातीचा हा जो काळ आहे, ह्या काळामध्ये तुटणं नाही तर आपल्याला घडवायचं असतं. ह्या काळामध्ये संकट नाही तर संस्कार काय असतात ते शिकविण्याकरिता हा शनीचा साडेसातीचा कालखंड असतो. जर तुम्हाला तुमच्या वैयक्तिक कुंडलीविषयी जर माहिती हवी असेल तर मी खाली माझा नंबर दिला आहे मेसेज बॉक्समध्ये. तुम्ही माझ्या नंबरवर मला कॉन्टॅक्ट करू शकता. तुम्हाला वैयक्तिक कुंडलीविषयी जर माहिती हवी असेल तर तुम्हाला तो नंबर माझा व्हॉट्सअपचा सुद्धा नंबर आहे. तुम्ही मला संपर्क साधू शकता. धन्यवाद.